ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो ओम नमो भगवते भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो ओम नमो भगवते भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो ओम नमो भगवते भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। आपण कृष्णा पुस्तकामध्ये दुसरा अध्याय बघत आहोत. अं, गर्भस्तुती आहे. गर्भस्तुतीमध्ये पण आपण काही श्लोक बघून झाले. भगवंत अं, देवतांच्या प्रार्थनेला मानून आले आहेत असं कळल्यावरती ब्रह्माजी, महादेव, इंद्र असे इतर देवता, नारद मुनी, इतर साधू संत, साधू संत म्हणजे काय म्हणता येते दिव्य स्तरावरचे, हे सर्व त्या ठिकाणी त्या कारागृहामध्ये आले आणि भगवंत जे देवकीच्या गर्भात आहेत त्यांना प्रार्थना करतात. तर या प्रार्थनेमध्ये आपण काही गोष्टी बघितल्या. अं, त्यामध्ये काय पहिल्या प्रार्थनेमध्ये त्यांनी भगवंतांना वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही कसे सत्य आहात ते सांगितलं. म्हणजे सत्यव्रत, त्रिसत्य, सत्यस्य सत्य, परम सत्य, सत्यस्य योनी, अं, अशा विविध प्रकारे त्यांनी भगवंतांना अं, सत्य म्हणून सांगितलं. महादेव, ब्रह्माजी, नारद मुनी वगैरे. नंतर पुढच्या श्लोकामध्ये मग भगवंत बोलले की अरे मी माझं शरीर आणि इंद्रिय, माझं शरीर पण इंद्रियांनी शरीराने बनलेलं. आणि तुम्ही मला सत्य म्हणता, मग तसंच हे भौतिक जगत पण सत्य आहे का? अं, की असत्य आहे? तर देवता सांगतात की भौतिक जगत सत्य आहे, परंतु हे तुमच्यासारखं नाहीये, की काही काळांतरानंतर याचा विनाश होणार आहे. नंतर त्या 27 मध्ये मग भौतिक जगताचं वेगळं वर्णन केलं. दोन म्हणजे दोन प्रकारची फळे, तीन म्हणजे तीन, दोन, चार म्हणजे चार पुरुषार्थ असं आपण बघितलं. नंतर मग 28 मध्ये अं, की तुम्हीच वेगवेगळ्या रूपामध्ये या झाडाचं किंवा या जगाचं संगोपन करत आहात. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तुमचेच गुणावतार आहेत किंवा तुमचेच काय म्हणतील प्रतिनिधी म्हणून या जगाचं अं, सांभाळ करतात. नंतर मग 29 मध्ये असा प्रश्न येईल, एक मिनिट हा. अरे, 29 मध्ये भगवंतांच्या येण्याचं कारण, ते पण वेगवेगळ्या रूपामध्ये. तर मुख्य कारण आपण बघितलं की भक्ताचं रक्षण आणि दुष्टांचा नाश. आणि 31 मध्ये भगवंतांच्या नामगुण रूप लीलांवरती ध्यान करून त्यांच्या चरणाच्या आयुष्या सहाय्याने या भवसागराला कसं पार करता येईल त्याबद्दल वर्णन आहे श्लोक क्रमांक 30 मध्ये. आणि 31 मध्ये मग आचार्यांबद्दल वर्णन, जे आचार्य स्वतः भवसागराला पार करतात. आणि ही जी बोट आहे किंवा नाव आहे म्हणजे भक्ती, भक्तीचे साधन. त्या साधनेला इतरांसाठी तिथे ठेवून जातात हरे किंवा कृष्ण आपण प्रभुजी. आयुष्यात आहे. हरे कृष्ण प्रभुजी, आवाज ब्रेक होतोय तुमचा खूप. आवाज नाही येते नीट. पहिली सुरुवातीच करावं लागेल. खूप जास्त ब्रेक होतोय का? आता कसं आहे?
इकडे आवाज येतोय प्रभूजी, पण मध्ये मध्ये हा काहीतरी वाजल्यासारखा आवाज येतोय. हा आवाज आता येत- मध्ये गडबड आहे. आता येतोय आता येतोय. अरे ना घुमल्यासारखं येतोय थोडंसं. हा तो बाजूचा कूलर होता कूलर. तर ठीक आहे. 31 मध्ये आपण आचार्यांबद्दल बघितलं की आचार्य या भक्तिरूपी नावेचा उपयोग करून भवसागराला पार करतात आणि यामध्ये वेगवेगळ्या पिढीनुसार सुधारणा केली जाते किंवा सोपं केलं जातं. आणि ही भगवंतांच्या चरणाची बोट किंवा भक्तीची बोट या किनाऱ्यावरती सर्वांसाठी उपलब्ध आहे. इथपर्यंत आपण बघितलं 33 मध्ये. आता आज 32 पासून बघूया. तर हा श्लोक गायचा आहे. शेअर केलाय मी. ये अन्यर्विन्दाक्ष विमुक्तमानिन ये रवींद्राक्ष विमुक्त त्वय्यस्तभावात् विशुद्धबुद्धयः आरुह्यश्रेण परं पदं ततः पतन्ति अधोनादृतयुष्मदाङ्ग्रयः तर इथे आता 32 नंबरच्या श्लोकामध्ये काय सांगितलं की यापूर्वी तर आपण भक्तांचं आणि आचार्यांचं वर्णन ऐकलं. मग इथे असा प्रश्न केला जातो की पण फक्त भक्ती साधना करणारेच नाही, बाकी मार्गाचे पण साधक आहेत. इतर मार्गामध्ये पण लोक जसे की कोणी तपस्या करतं, कोणी ज्ञान अर्जन करण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांचं काय होणार, असा प्रश्न भगवंत विचारत आहेत. अशा भावामध्ये विश्वनाथ जगत ठाकूरांनी लिहिले. देवतांना विचारतात. तसं बघायला गेलं तर भगवंत त्यांना दिसले पण नाही, गर्भामध्ये होते, आणखी दर्शन नाही झालं. तर हे म्हटले ना की जे भक्तीच्या सहाय्याने भगवंतांच्या चरणरूपी नौकेचा उपयोग करतात ते भवसागर पार होतात. मग इथे आता 32 क्रमांकाच्या श्लोकात असा प्रश्न आहे, मग बाकी लोकांचं काय, जे की खूप कठीण तपस्या करतात. जसं की बघा आरुह्य कृच्छ्रेन, कृच्छ्रेन म्हणजे खूप कठीण. मग या लोकांचं काय होतं, तर या लोकांसाठी एक बॅड न्यूज आहे. त्यांच्यासाठी काय बॅड न्यूज आहे, पतंती अधो, ते लोकांचं पतन होतं. पतन म्हणजे आपण काय म्हणू, पतन किंवा मार्गभ्रष्ट होतात. तर कोणते लोक मार्गभ्रष्ट होतात, जे अन्य म्हणजे मागच्या श्लोकात जे सांगितले त्यांच्यापेक्षा वेगळे. तर मागच्या श्लोकात कोणाला सांगितलं, तर भक्तांना सांगितलं होतं ना. आपण आचार्यांचं आणि भक्तांचं वर्णन बघितलं मागच्या श्लोकामध्ये. तर ही अन्य यांच्यापेक्षा दुसरे लोक आहेत. तर भगवंता ही अन्य अरविंदाक्ष, हे अरविंदाक्ष कृष्णा भक्तांपेक्षा अजून काही लोक आहेत. आणि त्यांचा स्वभाव काय आहे किंवा ते त्यांना काय वाटतं, विमुक्त मानिनस, त्यांना असं वाटतं की आम्ही मुक्त झालोय किंवा आम्ही मोक्ष प्राप्ती केली आहे, असं काही लोकांचं म्हणणं असतं ना. खास करून मायावादीमध्ये म्हणतात की दंडग्रहण मात्रेना नर नारायण भवे. तर हे असे लोक तुम्हाला हे अरविंदाक्ष ते स्वतःला मुक्त मानतात, परंतु त्यांच्यामध्ये समस्या काय आहे, तोही अस्त भावात अविशुद्ध बुद्धया, त्यांचा तुमच्याबद्दल काही भाव नाहीये, म्हणून त्यांची बुद्धी कशी आहे, अविशुद्ध. अविशुद्ध म्हणजे शुद्ध नाही झाली, शुद्ध नाही झाली याला अविशुद्ध. समजा जसं की आता भक्तांचं कसं असतं, भगवंतांच्या चरणाचं स्मरण करून नाम गुण रूप लीला यांच्याबद्दल साधना करून हृदय शुद्ध होतं. परंतु हे आणखीन एक वेगळ्या प्रकारचे लोक आहेत, हे अन्य. तर हे स्वतःला मुक्त मानतात, परंतु त्यांच्या साधनेमध्ये किंवा त्यांच्या स्वभावात काय कळतं की तोही असतं भावात, की त्यांना तुमच्याबद्दल काही भाव नाहीये किंवा प्रेम नाहीये, आणि ते फक्त वेगळ्या प्रकारे तर्क वितर्क करत राहतात. आणि अविशुद्ध बुद्धया, म्हणून अशा लोकांची बुद्धी ही अशुद्ध आहे, अजून शुद्ध झालेली नाही. तर मग अशा लोक काय करतात, आरुह्य कृच्छ्रेन, कृच्छ्रेन
आरोह्य म्हणजे आपण म्हणतो ना आरोहण करणे, स्वर्गारोहण म्हणून. काय म्हणता येईल, गिर्यारोहण. तर आरोह्य म्हणजे हे लोक वर येण्यासाठी किंवा मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. आणि त्यांचा प्रयत्न कसा आहे, कृच्छ्रेन. दुसरेनं म्हणजे खूप कठीण प्रयत्न आहे. तसं आपण मागच्या वेळेस पण चर्चा केली होती ना जहाजाच्या उदाहरणामध्ये, की भक्तियोगी म्हणजे आपण त्या जहाजाचा सहारा घेतोय, तर बाकी सर्व स्वतःच्या प्रयत्नाने तो सागर पार करण्याचा प्रयत्न करतो. तर स्वतः सागर पार करणं हे किती कठीण आहे. तर आरुह्य तिसरेनं म्हणजे हे लोक खूप जास्त तपस्या, तप किंवा इतर कार्य करतात आणि त्यांना असं वाटतं की आम्हाला मुक्ती मिळाली. परंतु अशा लोकांचं काय होतं, पतंती अधो. परंतु या लोकांचं पुन्हा भौतिक जगतामध्ये पतन होतं. म्हणजे पतनाचं मुख्य कारण काय, अनादृत युष्म तांग्रय. त्यांना तुमच्या चरणाबद्दल आदर नाहीये किंवा आसक्ती नाहीये किंवा प्रेम नाहीये. तर याचे वेगवेगळ्या प्रकारे याला समजता येतं. तर मागच्या 2 श्लोकामध्ये भक्तीचं वर्णन ऐकलं. कसे भक्त भगवंतांच्या चरणरूपी नावेचा सहारा घेऊन खूप सहजपणे या भवसागराला पार करतात आणि आचार्य येणाऱ्या पिढीसाठी हे नाव याच किनाऱ्यावरती सोडून जातात. म्हणजे भक्तीचा मार्ग देतात. आणि प्रत्येक येणारे आचार्य त्यामध्ये अजून गोष्टींना सोपं सोपं करत जातात काळानुसार. तर मग इथे कृष्ण या देवतांना विचारत आहे. असा विश्वनाथ ठाकूरांनी भाव घेतला. कृष्ण बोलले नाही कारण ते तर गर्भात आहे. की तुम्ही भक्तांबद्दल सांगितलं, परंतु दुसरे साधना करणाऱ्या लोकांचं काय. तर त्याचं उत्तर या श्लोकामध्ये की हे अरविंदाक्ष कमावलं नाही कृष्णा. असे काही लोक आहेत की जे खूप कष्टप्रद मार्गाचं अनुसरण करतात आणि आम्ही मुक्त झालोय, विमुक्त माने ते स्वतःला मुक्त झालो असं समजतात. परंतु खऱ्या अर्थाने त्यांची बुद्धी शुद्ध होत नाही किंवा अंतःकरण शुद्ध होत नाही, कारण त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काही भाव नाही. तर अशा लोकांचं काय होतं मग, जरी त्यांना वाटत असेल की आम्ही विमुक्त किंवा मुक्त झालो, परंतु अशा लोकांचं पुन्हा भौतिक जगतामध्ये पतन होतं. तर आपण खूप वेळा म्हणतो ना की कोणत्याही मार्गामध्ये यश मिळवण्यासाठी भक्ती असलीच पाहिजे. त्याचं हे एक छान उदाहरण आहे की इथं भक्ती नाहीये कसं कळतं, या लोकांना भगवंतांच्या चरणाबद्दल प्रेम किंवा भाव नाहीये. त्याच्या उलट सगळे भक्त काय करतात की चरणाचीच नौका म्हणून चरणाला नौकेच्या रूपाने वापर करत होते. परंतु हे जे स्वतःला मुक्त मानणारे आहेत, यांना भगवंतांच्या चरणाबद्दल काहीच भाव नाही. तर हे खूप कष्टाने जरी खूप प्रगत झाले, म्हणजे कष्ट म्हणजे काय, यांच्यामध्ये शरीराला खूप जास्त त्रास देणे एवढ्या प्रकारच्या तपस्या, उपवास, व्रत, स्वाध्याय असं हे लोक भरपूर करतात. आणि त्यामध्ये शरीराला पण खूप त्रास होतो. आणि एवढा त्रास सहन करून समजा ते असं जरी झाले की त्यांचे पाप कर्म नष्ट झाले, असं असलं तरीही त्या लोकांना मुक्ती मिळत नाही. म्हणजे की समजा शास्त्र अध्ययन, तपस्या, व्रत हे करून समजा त्यांनी सर्व पाप नष्ट केले आणि ते शुद्ध झाले. मग आपण म्हणतो ना सर्व शुद्ध झाल्यावरती व्यक्तीला मोक्ष मिळतो. परंतु हे लोक सर्व शुद्ध होऊन सुद्धा त्यांचं परत पतन होतं. कारण कोणत्याही मार्गामध्ये यश ही भक्तीच मिळवून देते आणि यांच्याकडे भक्ती नाहीये, बाकी सर्व आहे. म्हणून हे जरी शेवटच्या टप्प्यावरती गेले, एकदम वरच्या टप्प्यावरती गेले, पण तिथे त्यांना त्यांची साधना सोडून भक्ती समोर घेऊन जाते. आता समजा कुठलीही साधना आहे ना, अष्टांग योग म्हणा किंवा ज्ञान योग किंवा निष्काम कर्म योग, त्याच्यामध्ये त्यांच्या साधनेच्या सहाय्याने ते साधक प्रगती करतात. आणि शेवटच्या क्षणी म्हणजे मृत्यू म्हणता येईल किंवा मृत्यूच्या पूर्वी काही दिवस किंवा काही महिने असे म्हणजे जसं त्यांच्या मार्गात असेल तसं, तर हे काय करतात की त्यांची स्वतःची साधना मग सोडून देतात आणि त्यांच्या साधनेमध्ये जी भक्ती आहे ती भक्ती त्यांना हवं ते फळ मिळवून देते. खास करून निराकार मोक्ष वगैरे. निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग स्वतः मोक्ष नाही देऊ शकत. 11व्या स्कंदामध्ये भगवंत म्हणतात, अज्ञा एव गुणान दोषान मया दिष्टान अपि स्वतान धर्मान संत्यज्य
माम भजे सतु सत्तमः आज्ञा एव गुणान दोषान. की जे भक्त आहेत गुणदोष कशाचे जाणतात? वर्णाश्रमाचे. वर्णाश्रमाचे गुणदोष काय आहेत? जसं की आपण बघितलं निष्काम कर्मयोगामध्ये वर्णाश्रम माहीत असणं खूप आवश्यक आहे. परंतु नंतर शेवटी काय करतात की वर्णाश्रमाचं पालन केल्याने काय फायदा होतो आणि नाही केल्याने काय नुकसान होतं हे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने कळतं. परंतु शेवटच्या क्षणी ते त्यांची साधना सोडून जी भक्ती आहे त्यांच्याकडे भक्ती खूप थोडीशी आहे म्हणून हे लोक जास्त प्रगती करत नाही. मग कुणी असं म्हणेल की अरे शेवटी तर भक्ती त्यांना समोर घेऊन जाते ना. भक्ती समोर घेऊन जाते पण भक्तीचं प्रमाण खूप कमी आहे. जसं की समजा आपण काय म्हणता येईल अं, एखाद्या व्यक्तीकडे समजा मजबूत काठी आहे तो तिला पकडून पकडून वर चढेच जाईल. पण ज्या लोकांकडे कसे यांच्या काठीमध्ये खूप छिद्र आहेत ते छिद्र हे यांच्या साधनेचे तर ती काठी कशी एकदम कमकुवत आहे. परंतु तीच काठी त्यांना समोर घेऊन जाते परंतु कमकुवत असल्यामुळे भक्ती एवढी म्हणजे शुद्ध भक्ती एवढी प्रगती या लोकांना करता येत नाही. तर जरी हे त्यांच्या साधनेने खूप शुद्ध खूप वरच्या स्तरावर गेले तरी त्यांचं पतन होतं. आणि या मार्गामध्ये साधना पण खूप कठीण आहे. विसरण्याचा अर्थ तोच आहे की करण्यासाठी कठीण. अं, जसं की भगवद्गीतेमध्ये पण भगवंत 12व्या अध्यायात सांगतात ना क्लेशो अधिकतरस्तेषाम् अव्यक्ता सत्यचेतसाम् अव्यक्त हि गते दुःखम देहवद्भिरावाप्यते. की जी अव्यक्त किंवा निराकाराची उपासना करणारे लोक आहेत त्यांच्या मार्गामध्ये खूप क्लेश आहे. क्लेशचा अर्थ सरळ सरळ क्लेश म्हणजे त्रास. तर हा त्रास हे लोक घेतात. आणि जसं आपण मागच्या वेळी चर्चा केली यांचं काय म्हणणं असतं भक्ती ही सामान्य लोकांसाठी आहे. ज्यांना काही जास्त कष्टप्रद मार्ग करता येत नाही त्यांच्यासाठी भक्ती आहे. मग प्रभुपादांचं नेहमी उत्तर असायचं की जर भक्ती सोपी आहे तर मग तुम्ही कठीण मार्गाकडे का चालले? जो व्यक्ती इंटेलिजंट आहे तो सोप्या मार्गाचं अनुसरण करून त्याला जे आवश्यक आहे ते प्राप्त करेल. विनाकारण गधा मजदुरी करून काय फायदा? तर हे लोक गधा मजदुरीवाले आहेत. त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. बघा निराकार साधनेमध्ये ना इंद्रियांना योजन शक्य नाहीये. आणि जेव्हा आपण इंद्रियांचा वापर करत नाही तेव्हा कुठलीही गोष्ट खूप कठीण होते. जसे की समजा ते जेवणाला पण ते असं काहीतरी कोण म्हणेल तपस्येच्या स्वरूपात जेवण घेणार. आपण कसं प्रसाद म्हणून चांगला प्रसाद घेतो पण तसं ते जेवणाला पण आसक्ती नाही झाली पाहिजे. असे बरेच काही त्यांचे नियम असतात. नंतर खूप कठीण व्रत करायचे. काही दिवस समजा प्रसाद न घेणे थंडीमध्ये राहणं गरमीमध्ये राहणं. तर या सर्वांना काय होतं की शरीराला खूप त्रास होतो. परंतु त्याच्या विरुद्ध आपण भक्तीमध्ये बघतो की इथे तर नाचणं गाणं खाणं पिणं चालू आहे. तर हे त्या लोकांना बिलकुल डोक्यात जमत नाही. त्याने फक्त नाचून गाऊन कसं काय ती मोक्ष प्राप्त करेल. परंतु आता ते भगवंत सांगताय तिथे करू शकतात जसं की मागच्या श्लोकातून बघितलं. परंतु असे काही लोक आहेत की जे स्वतः खूप 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 मेहनत करतात आणि जरी मुक्तीपर्यंत पोहोचले तरी त्यांचं पतन होतं. त्याचं कारण काय? कारण भगवंतांच्या चरणाबद्दल त्यांच्या मनामध्ये अनुग्रह नाहीये. शेवटची ओळ सांगते पतंती अधो. अधो म्हणजे खाली. पतंती म्हणजे पडणे. ते पुन्हा खाली पडतात. खाली पडतात म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पडतात. जसं 9व्या अध्यायामध्ये पण एक श्लोक आहे ना अश्रद्धाना पुरुषस्य अश्रद्धाना पुरुषा धर्मस्य म्हणजे एकदम वेळी श्लोक विसरून चालले. अश्रद्धाना पुरुषा धर्मस्य अस्य माम अप्राप्येव मृत्यू संसार वर्तमनी. 9व्या अध्यायामध्ये बघितलं होतं आपण की तिसऱ्या चौथ्या श्लोकामध्ये. पहिल्या 2 श्लोकामध्ये तर भक्तीचे गुण आहेत राज विद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम प्रत्यक्षावगम धर्मं सुषमं कर्तुम् अव्ययम्. नंतर अश्रद्धाना पुरुषा धर्मस्य अस्य परंतप माम अप्राप्य कौंतेय मृत्यू संसार वर्तमनी. तर जे या धर्माचा म्हणजे कुठल्या धर्माच्या भक्तीचा कारण मागच्या त्याच्या पूर्वीच्या 2 श्लोकामध्ये भक्तीचं वर्णन आहे. तर जे लोक भक्तीचा स्वीकार करणार नाहीत त्या लोकांना परत या वर्तमानी म्हणजे मार्ग रस्ता या रस्त्यावरती यावं लागेल. कोणता रस्ता आहे? मृत्यू संसार म्हणजे जन्म मृत्यूच्या या मार्गावरती
या लोकांना यावं लागतं. जसे गीतेमध्ये त्या 9व्या अध्यायाच्या श्लोकात आहे, तोच आशय इथे आहे. या 10व्या स्कंदाच्या 2ऱ्या अध्यायाच्या 32 क्रमांकाच्या श्लोकात. तिथे पण काय सांगितले, त्या लोकांना भक्तीमध्ये श्रद्धा नाहीये. तिथे पण सांगितले त्यांना भगवंतांच्या शरणाबद्दल अनुराग नाहीये किंवा प्रेम नाही, याचा असा अर्थ होतो की भक्ती नाही. तर इथे फरक आपल्याला बघायला मिळतो की भक्तीशिवाय कोणत्याही साधनेमध्ये त्या साधनेचं फळ सुद्धा मिळत नाही. तर आता जसे की समजा ज्ञान योग, अष्टांग योग जसं आपण म्हणतो ना, किंवा कर्ममिश्र भक्ती वगैरे, हे सगळे प्रमाणित मार्ग आहेत, त्यांना फळ मिळतं. पण हे जे 32 मध्ये सांगितले लोक हे वेगळे आहेत. हे भक्ती त्यांच्या साधनेमध्ये अवलंब करत नाही, असे लोक आहेत ते. नाहीतर अष्टांग योगी, ज्ञान योगी, त्या गुणीभूत भक्त, प्राधान्यभूत भक्त, त्या सर्वांना फळ मिळतं. कारण त्यांच्या साधनेमध्ये थोडा तरी भक्तीचा अंश असतोच. पण इथे ज्या लोकांचं वर्णन आहे, यांच्या साधनेमध्ये बिलकुल भक्ती नाही. तर मग अशा लोकांना कितीही प्रयत्न जरी केले तरी त्यांची प्रगती होत नाही किंवा त्यांना या चक्रातून बाहेर पडता येत नाही. असे इथे कोण सांगतंय? 3 महाजन, सर्व देवता आणि साधू संत. तर याचा अर्थ हे सर्व लोक सांगतायत, कोण 3 महाजन? नारद मुनी, ब्रह्माजी आणि महादेव, की भक्तीशिवाय कुठलीही साधना जरी केली तर तिच्यामध्ये शेवटी अपयश येईल. त्यामुळे याच्यासाठी थोडीतरी भक्ती असली पाहिजे. तर हे खूप महत्वाचा सिद्धांत आहे. 11व्या स्कंदामध्ये पण एक श्लोक येतो, यत् कर्मभिर्यत् तपसा ज्ञान वैराग्येतस्य यत् योगेन दान धर्मेण श्रेयोभिरितरेरपि सर्व मदभक्ती योगेन मदभक्ता लभतो स्वर्ग अपवर्ग मद्धाम कथंचित यदि वांछति. 11व्या स्कंदात भगवंत म्हणतात की बाकीच्या क्रिया करून, जसे की लोक करतात ना, दान देणे किंवा तपस्या करणे किंवा यज्ञ करणे, हे सर्व करून जे मिळतं ते माझ्या भक्ताला सहज मिळतं. अंजसा हा शब्द, अंजसा म्हणजे सहज. तर काय काय मिळू शकतं? स्वर्ग, अपवर्ग, मधाम. स्वर्ग म्हणजे स्वर्गीय सुख. स्वर्गीय सुख पण भक्ताला सहज मिळू शकतं. अपवर्ग म्हणजे निराकार मोक्ष, आणि मधाम म्हणजे भगवंतांच्या धामाची प्राप्ती. यत् कर्मभिर्यत् तपसा ज्ञान वैराग्येतस्य योगेन दान धर्मेण, या सगळ्यांना जे जे मिळतं ते भक्तांना सहज मिळतं. परंतु त्याच्या विरुद्ध जर ह्या साधना लोक करत असतील आणि त्याच्यामध्ये भक्ती नाहीये, तर मग त्यांना काहीच नाही मिळणार. जसे की 2ऱ्या स्कंदामध्ये पण एक श्लोक आहे, त्या श्लोक त्याच्यामध्ये सांगितलं की भक्तीशिवाय त्यांना कोणत्याच मार्गामध्ये यश मिळत नाही. मी काय विसरत चाललो, काय श्लोक आहे? शुभद्र सवसे नमो नमः असं. हा, तपस्विनो दानपरा यशस्विनो मनस्विनः क्षेमं न विंदन्ति विना दर्पणं तस्मै शुभद्र श्रवसे नमो नमः. कुठला जरी मार्ग असेल तरी क्षेम मिळत नाही, म्हणजे काही फायदा होत नाही विना दर्पणं. तुम्हाला जर अर्पण नाही केलं, म्हणजे त्या मार्गामध्ये जर भक्ती नसेल तर. त्याच्यामुळे 3 प्रकारचे लोक आहेत. एक म्हणजे आपण जे शुद्ध भक्ती करण्याचा प्रयत्न करतोय, आणि दुसरी असतात की जे की गुणीभूत किंवा प्राधान्यभूत आहेत. म्हणजे त्यांची गुणीभूत म्हणजे त्यांच्या साधनेमध्ये भक्ती कमी आहे, प्राधान्यभूत म्हणजे साधनेमध्ये भक्ती जास्त आहे. तर त्याच्यानुसार त्यांना पण फळ मिळतं. आणि हे जे 3ऱ्या प्रकारचे लोक आहेत, जे तपस्या, व्रत वगैरे सर्व करतायत पण त्यांच्या साधनेमध्ये बिलकुल भक्ती नाही, तर त्या लोकांचं वर्णन इथं आहे की अशा लोकांचं मग पतन होतं. तर हे अन्य मागच्या श्लोकात सांगितले लोकांपेक्षा वेगळे, म्हणजे भक्तांपेक्षा वेगळे लोक अरविंदाक्ष, अरविंद म्हणजे कमळ, हे कमळ नयन कृष्णा. भक्तांपेक्षा जे इतर लोक आहेत त्यांना काय वाटतं? विमुक्त मानिनस. त्यांना असं वाटतं की आम्ही आमच्या साधनेने मुक्त झालो किंवा आम्हाला मोक्ष मिळाला. परंतु वास्तविकता काय? त्वय्यस्त भावात अविशुद्ध बुद्धया. त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काही भाव नाहीये किंवा भक्ती नाहीये. त्यामुळे काय होते की यांचं अंतःकरण शुद्ध होत नाही.
आणि मग असे लोक आरुय तिसरेन म्हणजे खूप कठीण गोष्टींचं पालन करतात, जसं आपण म्हटलं ना, तप वगैरे, उपवास वगैरे. आणि एवढं करून त्यांच्या हृदयाचं शुद्धीकरण झालं तरी सुद्धा त्यांचं परत पतन होतं. पतंती आदो कुठे पडतात? खाली. खाली म्हणजे अं, जन्म मृत्यूच्या चक्रात. काय कारण आहे? ना आदृत युष्मत आंध्र. आंध्री म्हणजे पाय, युष्मत म्हणजे तुमचे. तुमच्या चरणाबद्दल त्यांना अनुराग नाही किंवा ते भक्ती करत नाही. तर अशा लोकांचे वर्णन हे 32 नंबर श्लोकामध्ये. अं, प्रभुपाद इथे काय लिहिलं ते बघूया. पान नंबर 22 मध्ये, समाधी म्हणजे भगवंतांच्या चरण कमळाचे एकाग्र चिंतन. चरण कमळ भगवंतांचा संकेत करतात. जे निराकारवादी आहेत त्यांना भगवंतांच्या चरण कमळांचा बोधच होत नाही, हे इथले लोक. आणि म्हणून त्यांचा चिंतनाचा विषय हा निराकार असा असतो. कारण भगवंताचं चरण जर स्वीकारले म्हणजे भगवंतांचं रूप पण स्वीकारावं लागेल ना. परंतु त्यांचं तत्वज्ञान आहे की निराकार, परमसत्याला काही आकार नाही. परमसत्याला आकार नाही तर मग चरण कसे स्वीकारणार? म्हणून त्यामुळे हे लोक काय करतात, निराकारवादी त्यांना चरण कमळाचा बोध होत नाही आणि त्यांच्या चिंतनाचा विषय निराकार असा असतो. तर ते निराकाराची कशी साधना करतात काय माहित. तर देवता काय म्हणे, देवता याबाबत अनुभवी निर्णय वर्तवितात. देवता, महादेव, ब्रह्माजी, नारद मुनी सर्व मिळून काय सांगतात एकत्र, की जे शून्यावर किंवा निराकारावर ध्यान करण्यात स्वारस्य घेतात ते अज्ञानरूपी समुद्र पार करून जाऊ शकत नाहीत. निराकारवाद्यांना शक्य नाही, जसं की मागच्या श्लोकामध्ये भक्तांना शक्य होतं. असे लोक केवळ स्वतःला आपण मुक्त झालो आहोत असे मानतात. त्यांना त्यांची स्वतःची समजूत आहे की आम्ही मुक्त झालो, असं एक हे आहे त्यांच्याकडे. दंडग्रहण मात्रेने नरो नारायण भवे. आणि ते एकमेकांना भेटल्यावर ओम नमो नारायणाय असं म्हणतात. म्हणजे पुढच्या व्यक्तीलाच नारायण म्हणतात. म्हणजे तुम्ही पण नारायण, मी पण नारायण. आणि त्यांचा समज काय असतो की आम्ही आता याच्यातून मुक्त झालो. परंतु भागवतम वेगळं सांगते आणि भागवतामध्ये सर्व महत्वाची देवता आणि महाजनपद ते सांगतात. काय सांगतात की ते अज्ञानरूपी समुद्र पार करून जाऊ शकत नाही. असे लोक केवळ स्वतःला आपण मुक्त झालो असे मानतात. ते कमाल नाही प्रभो, त्यांचे ज्ञानच प्रदूषित आहे. अविशुद्ध बुद्धी, तर बुद्धीला ज्ञान म्हटलं. का का अविशुद्ध आहे किंवा प्रदूषित आहे? कारण आपल्या चरण कमळाचे ध्यान करण्यात ते अयशस्वी झाले आहे. अयशस्वी पण म्हणू शकतो आणि या लोकांना भावच नाही चरण कमळाबद्दल. कारण त्यांना मूर्ती किंवा विग्रह ते स्वीकारच करत नाही. जसे की हे पण धर्म आहेत ना, ज्यू, इस्लाम, ख्रिश्चन, त्यांच्यामध्ये पण परमसत्याला आकार मानत नाहीत ते. म्हणून ते लोक मूर्ती तोडत राहतात सगळीकडे. त्यांच्या ग्रंथात असं लिहिलं म्हणे की, मी असं ऐकलंय की मूर्त्या तोडल्या पाहिजे म्हणून. त्याला ते लोक भूत परस्ती म्हणतात. परंतु विग्रह पूजेचं पण खूप मोठं विज्ञान आहे. पण हे जे असे आहेत निराकारवादी, त्यांचा असा भाव असतो. अशा उपेक्षात्मक कृतीमुळे कोणाची उपेक्षा करतात? भगवंतांच्या चरणाची उपेक्षा करतात. कसं काय भगवंताच्या चरणाची उपेक्षा करतात? कारण ते भगवंतांना चरण हेच मानत नाही. मग उपेक्षा झाली ना. कृतीमुळे निराकारवादी जरी अव्यक्त साक्षात्काराच्या स्तरापर्यंत उन्नत झाले तरी ते बद्ध जीवनाच्या भौतिक मार्गावर पतित होतात. निराकारवादी कठोर त्याग, तपस्या आदी साधनोपरांत ब्रह्मज्योतीत किंवा ब्रह्माच्या निराकार अस्तित्वात विलीन करतात. परंतु त्यांची मने भौतिक प्रदूषणापासून मुक्त नसतात. त्यांनी केवळ भौतिक विचारसरणीचा त्याग केलेला असतो. त्याचा अर्थ ते मुक्त झाले आहेत असा होत नाही. अशा रीतीने ते पतित होतात. तर बघा त्याच्याबद्दल ना वर्णन काय काही ठिकाणी असं येतं की हे लोक ब्रह्मज्योतीमध्ये जातात आणि तिथून परत येतात. तर पण मी काही ठिकाणी असं पण ऐकलं की हे लोक ब्रह्मज्योतीत पण जात नाही. कारण ब्रह्मज्योतीच्या मोक्षापासून पण माणूस परत येत नाही. तर फक्त हे यांचं मानसिक स्तरावरती मुक्त झाल्याची समज आहे या लोकांची, निराकारवादींची. गीतेत म्हटले आहे की निराकारवाद्यांना अत्यंतिक ध्येयप्राप्तीची अपार क्लेश सोसावे लागतात. 12वा अध्याय 5 क्रमांकात श्लोक, क्लेशवादित परस्तेषां, त्याबद्दल प्रभुपाद सांगतात. भागवताच्या आरंभी असेही म्हटले आहे
की भगवंतांच्या प्रेममय सेवेशिवाय कोणीही फलासक्त कर्म बंधनातून मुक्त होत नाही. याबाबत भगवान श्रीकृष्णांचे गीतेत कथन आहे आणि श्रीमद भागवत महर्षी नारदांचे कथन आहे. तसेच येथे सुद्धा देवता त्याला अनुमोदन देतात. तर गीतेमध्ये भगवंतांचं कुठे कथन आहे की अं, प्रेममय सेवेशिवाय कोणाला काही फळ मिळणार नाही. भगवंतांच्या प्रेममय सेवेशिवाय कोणती फलासक्त कर्मबंधनात नाही. फलासक्त म्हणजे ते आहे यज्ञार्थात कर्मण्यत्र लोकोयम कर्मबंधनम तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संघ समाचर. तो श्लोक आहे. यज्ञ यज्ञ म्हणजे विष्णू किंवा भगवंत. भगवंतासाठी कार्य केलं पाहिजे. म्हणजे भगवंतांसाठी सोडून कुठल्या वेळी काय केलं काय होतं म्हणजे लोकोयम कर्मबंधन. ते बंधनाचं काम बंधनाचं कारण होतं. हे झालं गीतेमध्ये. आणि भागवतामध्ये हे नारद मुनीचं जे म्हणतायत हे नारद आणि व्यासदेवाच्या संवादामध्ये येतं. गुरु महाराज भागवतात महर्षी नारदांचे कथन आहे. तसेच येथे सुद्धा देवता त्याला अनुमोदन देतात. तर नारद मुनी पण म्हणतात त्यक्त्वा स्वधर्मं चरणाम्बुजं हरे भजन पक्को अथ पते ततो यदि यत्र त्वा अभद्रम अभूज अनुशतेन तोवार्थ आपतो भजितान स्वधर्मता. की भक्ती करून समजा व्यक्तीचं जर पतन जरी झालं तरी काही नुकसान नाही. परंतु भक्ती सोडून व्यक्तीने आपली जी साधना आहे ती खूप परफेक्ट पद्धतीने केली तरी त्याचा काय उपयोग होत नाही. कारण शेवटचा जो टप्पा आहे ते सर्व सोडून द्यावं लागतं. ज्ञान सोडावं लागतं, कर्म सोडावं लागतं, योग सोडावा लागतो आणि शेवटी जी थोडीफार भक्ती आहे ती जीवाला समोर घेऊन जाते. परंतु या लोकांकडे तीच नाही. त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. म्हणजे देवता पण ते हेच सांगतात. म्हणजे प्रभुपाद 3 ठिकाणाहून त्याला सिद्ध करतात. भगवत भक्ती मार्गाचा पुरस्कार ज्यांनी केलेला नाही त्यांच्या बाबतीत अशी समजते की ज्ञानाच्या अत्यंतिक स्थितीविषयी त्यांना जाणीवच नाही आणि म्हणून आपल्या कृपेपासून ते दूर आहे. परमेश्वराला निराकार समजणारे लोक स्वतःला मुक्त झाल्याचे केवळ मानतात. परंतु वस्तुतः भगवंतांच्या रूपाविषयी त्यांना कोणताही प्रेमभाव असत नाही. त्यांचे असे म्हणणे असते की श्रीकृष्ण जेव्हा धर्तीवर अवतरतात तेव्हा ते भौतिक शरण धारण करतात. आपण म्हटलं ना की अरे जेव्हा जन्म झाला तेव्हा तर 4 भुजा होत्या. पण नंतर तर लहान आपल्यासारख्या मुलासारखे झाले. तर ते लोक त्याला म्हणतात बघू व प्राकृत शिशु. असा एक ओळ शिवदेव गोस्वामींनी लिहिलेली आहे. पण ते लोक याचा अर्थ घेतात की प्राकृत शिशु झाला तो. प्राकृत म्हणजे भौतिक. भौतिक शिशु आहे. कृष्ण भौतिक आहे असं या लोकांचं म्हणणं. मायावादींचं. म्हणून ते श्रीकृष्णाच्या दिव्य रूपाचा अवहेर करतात. अवहेर म्हणजे मला वाटतं की अपमान किंवा दुर्लक्ष किंवा उपहास. भगवद्गीतेत हे सांगितले आहे अवजानांती मामूढा. जिथे पण आपण बघितलं ना अवजानांती मामूढा मानुषं कर्माश्रिता ते परम भाव अजानंतो मम भूत महेश्वरम. मी जेव्हा मानवी शरीरामध्ये येतो तेव्हा असे काही लोक आहेत जे माझा उपहास करतात. परंतु ते मूर्ख आहे. अवजानंती मामूढा असे भगवंत सांगतात. तर हे वेगळ्या ठिकाणाहून प्रभुपाद इकडे आपलं लक्ष घेत आहेत की निराकाराचा मार्ग कसा कठीण आहे आणि कुठल्याही साधनेमध्ये जर भक्ती नसेल तर ते फळ मिळणं शक्य नाही. आणि निराकारवादामध्ये पण काही महत्वाचे दोष आहेत. निराकारवाद्यामध्ये पण एक ब्रह्मवादी म्हणून असतात की ते त्यांचं ध्येय असतं ब्रह्मज्योतीची प्राप्ती करणं. परंतु ते भगवंतांच्या साकार शरीराला स्वीकार करतात. परंतु हे जे गडबड लोक आहेत हे भगवंतांच्या शरीराला मानतच नाही. भौतिक काम असणे विजय प्राप्त करून पुढे मुक्तीच्या बिंदूपर्यंत जाऊन देखील निराकारवाद्यांचे पतन होते. तर हे लोक पण कामावरती वगैरे कंट्रोल करतात. आपल्या ऐकणाऱ्यांपैकी तुम्ही हे का बघू जाणार ऐकणाऱ्यामध्ये कोणी जैन नाही. परत गैरसमज नको करायला. माझा आवाज येतोय? हो प्रभूजी येतोय. हो येतोय प्रभू. ते मध्ये कट होत नाहीये ना? हरे कृष्ण क्लिअर आवाज आहे मध्ये प्रभू. क्लिअर आहे. आहे ना? क्लिअर आहे. clear आहे. ठीक आहे. तर बघा इतर मार्गाचे पण लोक साधना करतात. जसे की तुम्ही यांना बघा जैन साधूंचं पण. तर जैन साधूंचं तर मी असं ऐकलं की
फक्त हातामध्ये जेवढं बसेल तेवढंच खायचं. डोक्याची आणि चेहऱ्यावरची केस ती लोक हाताने उपटून काढतात. कुठे जायचं तर पायी चालत जायचं. खूप कठोर त्या लोकांची हे असतं साधन. आणि त्यांच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत, दिगंबर आणि श्वेतांबर. श्वेतांबर म्हणजे कपडे घालणारे पांढऱ्या रंगाचे, आणि दिगंबर म्हणजे काहीच कपडे न घालणारे. तर आमच्याकडे असे मी साधू बघितले. तर म्हणजे ठीक आहे, त्यांना काही यश मिळो किंवा न मिळो, पण मला एवढी तरी गोष्ट जाणवली की बाबा या लोकांच्या इंद्रियांवरती किती नियंत्रण आहे. म्हणजे अशा स्थितीमध्ये पूर्ण शहराच्या मधून जाणं ही साधी गोष्ट नाहीये. तर एवढे ते त्रास सहन करतात, इथपर्यंत येतात, इतका इंद्रियांना नियंत्रित करतात. कधी कधी आपली गडबड होते, आपल्याला वाटतं अरे माझ्या मनात अजून हे विचार कसे काय. तर त्या लोकांना पहिले बिलकुल काही त्यांच्या चेहऱ्यावरती चेंज पण होत नाही. तर म्हणजे बिचारे किती कष्ट करतायत, पण हे सर्व कष्ट शेवटी व्यर्थ होतात, कारण ते भगवंताच्या शरीराला मानत नाही. एकदा आम्ही वृंदावन जात होतो तेव्हा एक जैन कपल समोर बसले होते. तर ते बोलत होते तुमचं तत्वज्ञान काय, आमचं तत्वज्ञान काय. तर त्यांनी सांगितले की आमच्या याच्यामध्ये अशा आहे, आपण साधना करायची, त्याच्यानंतर आपण भगवान होणार. तुम्ही एक आपकी अदालत म्हणून एक कार्यक्रम असेल टीव्हीवर, तिथे कधी बघितला असेल. त्यांच्यामध्ये एक त्यांचे संत आले होते. अं, क्रांती काहीतरी नाव नाव क्रांती सागर. त्यांच्यामध्ये सागर असेच नाव असेल, क्रांती सागर का मुनी सागर असं नाव आहे. तरुण सागर. तरुण सागर, तरुण सागर. तर ते तिथे आले होते, त्यांना रोहित शर्मांनी विचारले की अरे तुमची लाईफस्टाईल एवढी कठीण आहे, कपडे नाही काय नाही. तर आम्ही असं ऐकलं की लहानपणी तुम्हाला कुठेतरी ऐकलं की आपण पण देव होऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्ही हा मार्ग स्वीकारला. तर ते बोलले हो, त्यामुळे स्वीकारले. रजत शर्माने विचारलं तुम्ही देव झाले का. तर हे म्हणतात नाही, अजून मी प्रयत्न करते पण त्याच मार्गावर आहे." तर म्हणजे हे किती मोठा गैरसमज किंवा किती मोठं नुकसान आहे. इतकी साधना करायची, त्यांच्या तुलनेमध्ये तर आपण तर काय म्हणणार, सेन्स ग्रॅटिफायर होऊन जाईल, इंद्रिय तृप्ती करणारी होऊन जाईल. पनीरची भाजी काय सगळं. पण त्यात खूप मेहनत करता, याचा अर्थ असा नाही की तुमची प्रगती होईल. मेहनत करताना थोडस म्हणजे डोकं पण वापरलं पाहिजे. म्हणजे मेहनत करता काय फायदा इतकी मेहनत करून. जसं म्हणतात ना की गाढवाला काय, मालकाला जर तो सोडून गेला तर त्याला पोट भरण्यासाठी कुठेही खायला मिळेल. जेवढं मालक गवत घेतो तेवढं त्याला कुठेही मिळेल. पण तो काय करतो की तो गधा मजुरी सोडत नाही, तिथेच राहतो. तसं ज्या लोकांचं काय आहे की खूप गधा मजदुरी करतात, खूप इंद्रियांना त्रास देतात, तडपवतायत. म्हणजे तुम्ही विचार करा, डोक्याची केस उपटून काढायचे वगैरे किती भयंकर गोष्ट आहे. पण एवढं करून शेवटी काय होतं, भगवंतांचं रूप न स्वीकारल्यामुळे पुन्हा त्यांना जन्म मृत्यूमध्ये यावं लागतं. पण त्यांना त्यांना असं बोललं तर राग येईल, पण ठीक आहे, पण असं आहे. कुणी असं मग ते जर स्वीकार करत नसतील तर त्यांना ज्ञान व्हावे म्हणून केवळ प्रत्येक गोष्ट जाणण्याचा ते प्रयास करतात, परंतु भगवत भक्तीचा स्वीकार करत नाही. आणि म्हणून त्यांना इच्छित पूर्णत्व प्राप्त होत नाही. मग पूर्णत्व त्यांना काय हवं होतं की निराकार मोक्ष हवा होता, ते त्यांना नाही मिळत, कारण भक्तीच नाहीये. अं, त्यांनी उठवलेले क्लेश हीच त्यांची मिळतात. काय कमावलं आयुष्यभर, क्लेश कमावले. क्लेश म्हणजे त्रास. तर कसं वाटेल समजा एखाद्या व्यक्तीने बालपणापासून त्यांच्याकडे पण साधू होतात, इतकं कठोर जीवन त्यांनी हे केलं, आणि शेवटी जीवनाच्या शेवटी काय मिळालं, आयुष्यभर केलेला क्लेशच मिळाला. म्हणजे किती किती मोठं नुकसान. याच्यावरती एक आणखी समोर श्लोक पण येतो की जे लोक भक्ती सोडून दुसरं काही करतात त्यांना फक्त क्लेश मिळतो म्हणून. तिथं पण प्रभुपाद ते सांगितलं. भगवद्गीतेत असे स्पष्ट म्हटले आहे की ब्रह्मानुभूती ही सर्व काही नाही. ब्रह्मानुभूतीमुळे आसक्तीरहित आनंद व मनशांती मिळण्यास मदत होईल, परंतु या स्थितीनंतर भक्तिमय सेवेचा स्वीकार करणे आवश्यक आहे. हे 18व्या अध्यायामध्ये एक चॅप्टर येतो. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती सम सर्वेषु भूतेषु मदभक्ती लभते पराम. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा की ब्रह्माच्या स्तरावर आल्या त्या व्यक्तीचे काय लक्षण आहे. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती.
म्हणजे कशाबद्दल शोक करत नाहीत, कशाची इच्छा करत नाहीत. सम सर्वेषु भूतेषु, सर्वांबद्दल त्यांचा समान भाव असतो. मग याच्यानंतर त्यांना काय मिळतं? मदभक्ती लभते पराम. तर त्यांना भक्ती मिळते. म्हणजे ब्रह्माच्या स्तरावरती व्यक्ती पोहोचला तर त्याची तिथून प्रगती तेव्हा होईल जेव्हा तो भक्ती स्वीकारेल. त्याच्या विरुद्ध आपण आहोत, म्हणजे आपण तर काही ब्रह्म पण जाणलं नाही, काही साधन म्हणजे तपस्या पण नाही, काहीच नाही. तरी सुद्धा आपण त्यांच्यापेक्षा समोर आहोत. ज्याच्यामध्ये आपले काही क्रेडिट नाहीये. भक्तीची महानता आणि भगवंतांची गुरुची कृपा आहे. परंतु आपण त्यांच्यापेक्षा समोर आहोत. ते विचार एवढे मेहनत करून काही मिळत नाही. कारण गीतेमध्ये पण सांगितलं की ब्रह्माच्या स्तराच्या समोर भक्ती मिळली पाहिजे. तुम्ही जर भक्तीच करत नाही तर मग काय केलं? बघा ना. या स्थितीनंतर भक्तिमय सेवेचा स्वीकार करणे आवश्यक आहे. या स्थिती म्हणजे ब्रह्मानुभूतीची स्थिती. ब्रह्मसाक्षात्काराच्या स्तरावर उन्नत झाल्यावर जो भगवंतांच्या प्रेममय सेवेत म्हणजे भक्ती, प्रेममय सेवा म्हणजे भक्ती संलग्न होतो, त्याला भगवंतांच्या संगती शाश्वत निवास करण्यासाठी भगवंतांच्या दिव्य राज्यात प्रवेश मिळतो. हा भक्तीचा परिणाम आहे. केवळ भक्तीच देऊ शकते, त्यांच्या मार्गाने कितीतरी कट करत बसत काही फायदा नाही. जे भगवत भक्त आहे त्यांचे निराकार वाद्याप्रमाणे कधीही पतन होत नाही. तर आता हे प्रभुपाद पुढच्या श्लोकांमध्ये आपण बोललो. विषय तुम्हाला कळाला असेल. खूप स्लो तुम्ही मला पण बोला. तर आता हा श्लोक जाऊया. श्लोक क्रमांक 33. कथानते माधव सावकापची ते भ्रशन्ति मार्गात् त्वयि भद्र सर्वदा. दर्शन्ति त्वया विगुप्ता विचरन्ति निर्भया त्वया विनायकानीकपमूर्धसु प्रभो. हा, तर आता माझ्या श्लोकात त्यांनी सांगितले की बाकीच्या लोकांना काय करायचं होतं. मग इथे भगवंत विचारतात, म्हणजे असं विश्वनाथ ठाकूरांनी मनोभाव घेतला. अरे या लोकांना असा त्रास होतो, भक्तांचं काय होतं? परत भक्तांकडे घेऊन आले. तर ते ब्रह्माजी, महादेव, नारद मुनी यांनी सर्व देवता सांगतात तथानते. तथानते म्हणजे त्यांचं जसं झालं, कुणाचं झालं हे मागच्या श्लोकात त्यांचं वर्णन केलं ना. जे खूप वरती गेले पण पतीत झाले. तथानते तसं नाही होत. तथानते माधव तावका क्वचित. कुणाचं होत नाही? ते माधव तावका. तावका म्हणजे ते तुमचे आहेत. भगवंतांचे कोण आहेत? भक्त. तर जे तुमचे आहेत किंवा भक्त मार्गामध्ये आहेत, तथा न ते माधव तावका क्वचित. परंतु या लोकांचं मागच्या श्लोकातल्या सांगितलेल्या लोकांसारखं पतन होत नाही. भ्रशंती मार्गात वैबद्ध सौरदा. भ्रशंती मार्गात म्हणजे त्यांचं भ्रशंती म्हणजे पतन, मार्गात म्हणजे का मार्ग, जसं मागच्या श्लोकात बघितलं. तर भक्तांचं मार्गातून पतन होत नाही. का बरं होत नाही? कारण तोही बद्ध सौरदा. कारण ते तुमच्या चरणाला आसक्त आहे. बस सगळी समस्या कुठे येते? भगवंतांच्या चरणाबद्दल अनुराग आहे की नाही, इथे सगळ्या प्रॉब्लेम तयार होतो. हे लोक खूप मेहनत करतात परंतु भगवंतांना निराकार मानतात, त्यांच्या चरणाबद्दल काहीच प्रेम विकसित करत नाही, म्हणून त्यांचं पतन होतं. आता इथे भक्तांचं सांगितलं की त्यांच्यासारख्या भक्तांचं होत नाही, म्हणजे मार्गातून त्यांचं भ्रशंती म्हणजे पतन होत नाही. का होत नाही? कारण तोही बद्ध सौरदा. तुमच्या चरणांना ते आसक्त आहे. आसक्त आहे, चरणांना आसक्तीचा अर्थ असा होतो की भक्ती करणे. आता असं वाटेल की अरे चरणाला आसक्त म्हणजे नेमकं काय? जसं मागच्या श्लोकात आपण बघितलं, चरणाचे नाव म्हणजे भक्ती. थोडक्यात भक्ती करणे किंवा भगवंतांचं रूपाचं ध्यान करणे, त्यांच्या नामाचा जप करणे. काही लोक नाम जप करतात पण त्यांच्या मनात असं असतं की मीच तो राम आहे. असं पण चैतन्य चरितामृत मध्ये एका ठिकाणी तसं नाही. तर मग का बरं या लोकांचं किंवा अशा भक्तांचं पतन होत नाही? तया अभिगुप्ता विचरंती निर्भया. कारण तुम्ही त्यांचं
अभिगुप्ता म्हणजे रक्षण करत आहात. आता जे कृष्ण ज्याचं रक्षण करेल त्या व्यक्तीला काय भय असणार आहे. त्वया अभिगुप्ता विचरंती निर्भया, म्हणून भक्तांना कधीच भीती वाटत नाही. जसं म्हणतात ना, राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे के. जर कृष्णाला मारायचं असेल तर कोण वाचू शकेल, आणि कृष्णाला वाचवायचं असेल तर कोण मारू शकेल. म्हणजे त्वया अभिगुप्ता, तुम्ही त्यांचं रक्षण करता. गुप्ता म्हणजे रक्षण करणं. म्हणून भक्त निर्भयपणे सगळीकडे विचरण करतात. आणि मग विनायका अनेक मूर्धसु प्रभू, आणि त्यांच्या मार्गामध्ये इथे विनायकचा अर्थ होतो अं, समस्या. अं, तर मार्गामध्ये येणाऱ्या समस्येच्या डोक्यावरती पाय ठेवून भक्त पुढे निघून जातात. तर इथे वेगळे अर्थ आहेत. तर एक असा अर्थ घेतलाय म्हणजे डोक्यावरती पाय ठेवून, आणि कधी कधी भक्तांच्या मार्गामध्ये देवता पण अडथळा आणतात. परंतु जर भक्त तुमच्या चरणाला अनुरक्त असतील तर इथे देवता सांगतायत की असे भक्त देवतांच्या डोक्यावरती पाय ठेवून जातील, म्हणजे त्यांना तो अडथळा त्यांना प्रभावित करणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. तो विनायका अनेक मूर्धसु प्रभू, की अशी अडथळा निर्माण करणारे. आणि जसे की आपण गजेंद्र त्याच्यामध्ये बघतो बघा, की गजेंद्र खूप युद्ध करतो 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 काहीच होत नाही, आणि मग तो सगळे देवता तिथे बघतात, आणि मग गजेंद्र भगवंतांना प्रार्थना करतो. तर या देवतांना काय वाटतं की अरे आम्हाला बोलवत नाही, भगवंतांना बोलवतोय, बघतो बघू आता भगवंत खरंच येतात का. तर खरंच भगवंत आले आणि गजेंद्राला तर फक्त संकटातून नाही काढलं तर मोक्ष प्राप्ती झाली. तर जेव्हा व्यक्ती भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेतो तेव्हा त्याच्या मार्गामध्ये अडथळा आणणारे, मग ते देवता असो, सामान्य मनुष्य असो, किंवा कुठलीही गोष्ट असो, त्या सर्वांच्या डोक्यावर म्हणजे समस्येच्या डोक्यावरती पाय ठेवून भक्त समोर जातात. पाय ठेवून समोर जाणे म्हणजे काय की समस्येचा काही प्रभाव होत नाही भक्तांवर. तथा न ते माधव तावका क्वचित, माधव तावक म्हणजे जे तुझे आहेत न क्वचित, त्यांचं क्वचित म्हणजे काय म्हणता येईल, क्वचितला आपण हे म्हणतात ना, एकदाही ते कोणत्याही स्थितीमध्ये. हे माधव जे तुझे आहेत त्यांचे कधीच मार्गातून पतन होत नाही, कारण त्यांचं तुमच्या चरणावरील अनुराग आहे आणि तुम्ही त्यांची रक्षण करता. म्हणून असे भक्त निर्भयपणे सर्वत्र विचरण करतात. आणि अशा भक्ताच्या मार्गामध्ये कधी काही अडथळा जरी आला, समजा देवतांनी जरी अडथळा निर्माण केला, तर भक्तांकडे तुम्ही एवढी शक्ती देता की भक्त त्यांच्या डोक्यावरती पाय ठेवून म्हणजे सर्व अडथळ्यांना पार करून समोर प्रगती करतात. तर हा श्लोक आहे भक्तांबद्दलचा. तर हा श्लोक पण खूप आशावादी आहे. तुम्ही याला कधी म्हणजे पाठांतर करायचं वाटलं तर तुम्ही करू शकता. भक्तीमध्ये किती सवलत आहे आणि भगवंत आपली किती काय म्हणतात काळजी घेतात. की समस्येच्या डोक्यावरती आपण पाय ठेवून जाऊ. कधी कधी काय आहे भक्तीमध्ये पण आपल्याला त्रास होतो ना, समाज गैरसमाज, आजार, मान अपमान. त्याच्या वेळेस माणसाला असं वाटू शकतं की अरे भगवंत रक्षण करतायत की नाही करतायत. तर मग तेव्हा हा श्लोक वाचायला पाहिजे किंवा आठवला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लगेच मला भगवंतांनी दूर केलं असं नाही म्हणतात, पूर्ण लाईफ बघावी लागते. कारण थोड्याशा काळामध्ये परीक्षा पण घ्यावी लागेल ना. तर भक्तांबद्दल काय, तर भक्तांबद्दल असं सांगितलं. मग समजा प्रश्न असा येईल की अरे तुम्ही म्हणताय की भक्तांचं कधी पतन होत नाही, मग भरत महाराज, इंद्रदम्न महाराज आणि चित्रकेतू महाराजांचं कसं काय पतन झालं. कारण तुम्ही इथं ठामपणे सांगता की कधीच क्वचित प्रशांती नाही ना, क्वचित प्रशांती. तर याच्यावरती आचार्य सांगतात की भरत महाराज, चित्रकेतू महाराज आणि इंद्रदम्न महाराज यांचं पतन नाही झालं, कारण पुढच्या जन्मामध्ये त्यांचं प्रेम अधिक वाढत गेलं. ते आपण काल याच्यापूर्वी पण चर्चा केली की पतन झालं म्हणजे काय होतं की व्यक्ती मागे मागे जाते, त्याला पतन म्हणतात. जसं सापशिडीमध्ये काय, सापाने पकडले एकदा मागे येतं, पतन झाल्यावर ते मागे यायला पाहिजे. परंतु या सर्वांच्या जीवनामध्ये भरत महाराज हरी नंतर जड भरत झाले, चित्रकेतू महाराज वित्रासुर झाले, आणखीन कोणाचं नाव घेतो इंद्रदम्न महाराज गजेंद्र झाले. पण कोणाचं पतन नाही झालं, समोर प्रगती झाली.
तर हे याचं उत्तर आहे. जर तुम्ही असं विचारलं की भक्ती मार्गात पण तर पतन बघायला मिळतं, तर हे पतन नाहीये. कारण त्यांच्या पुढच्या जन्मामध्ये प्रगती होती. हं? आणि भगवंताने इथं माधव हा शब्द वापरला. कारण माधव म्हणजे लक्ष्मीचे पती. तर जिथे लक्ष्मी आहे तिथे सर्व काही काय म्हणता येईल आपल्याला, प्रॉस्पेरिटीला काय म्हणतात मराठीमध्ये, सर्व ऐश्वर्य आहे, सर्व काही आहे. आणि जे लक्ष्मीचे पती जर सोबत असतील, मग अशा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अशुभ अं, किंवा काय म्हणता येईल अपशाप अशा गोष्टी कशा काय होऊ शकतील. जसे की हे पण म्हणतात ना संजय, यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थ जानोधर तत्र श्रियो विजयो भूतीर ध्रुवा मतिर्मम. जिथे कृष्ण आहे तिथे म्हणजे ह्या गोष्टी असणारच. कोणत्या गोष्टी? नीतिमत्ता, श्री, विजय. तसं इथे सांगतात की माधव आहेत, ज्यांनी माधवाचे चरण पकडले त्यांच्या आयुष्यामध्ये कसे काय अं, अपयश किंवा पतन होईल. तर हा या श्लोकाचा भाव आहे. तर प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये काय सांगितलं की ते सांगतायत ना की भक्तांचं रक्षण तुम्ही करता. तर हे तात्पर्य लिहिताना म्हणजे आता प्रभुपाद 10वा अध्याय लिहिताना म्हणजे अं, देह सोडण्यापूर्वी काही महिनेच असतील. कारण 13वा अध्याय शेवटचा प्रभुपादांनी भाषांतर केलं. तर हा 2 म्हणजे 11 अध्याय म्हणजे काही महिने पूर्वीच असतील. बहुतेक प्रभुपाद यावेळेस एका बेडवरच राहायचे. तेव्हाचा काळ आहे. तर म्हणजे जवळपास 1973 किंवा 76 असेल. तर प्रभुपाद तात्पर्यात काय सांगतात की आता आम्हाला बाहेरच्या देशामध्ये डी प्रोग्रामर म्हणून आमच्यावरती लोकांनी आळ घेतला. तर तेव्हा काय होतं की अमेरिकेमध्ये असं पसरवण्यात आलं की हे हरे कृष्णावाले लोकांचं डोकं मुलांचं डोकं चेंज करतात. म्हणून त्यांना पुन्हा भौतिकवादी बनवण्यासाठी एक डी प्रोग्रामर नावाचे लोक होते. डी प्रोग्रामर म्हणजे सायकेट्रिस्ट सारखे. त्याला परत भौतिक जीवनामध्ये उत्साह निर्माण करणार. तर प्रभुपाद लिहितात की आम्हाला वाटलं ही केस वर्षानुवर्षे चालेल, परंतु भगवंतांनी असं रक्षण केलं की एका दिवसामध्येच केस नष्ट झाली. आणि खरंच असं झालं होतं. तर प्रभुपाद तो आशय घेतात की म्हणजे भौतिक स्तरावरती पण भगवंत भक्तांचं रक्षण करतात आणि आध्यात्मिक स्तरांवरती पण करतात. फक्त याच्यामध्ये एक प्रभुपादाने एक सूचना काय सांगितली, परंतु जाणून बुजून गडबड नाही केली पाहिजे. समजा भक्ती करताना कधी व्यक्ती करून काही चुका होऊ शकतात, त्याच्यामुळे त्याची अधोगती होणार नाही याच्याकडे भगवंत लक्ष देतात. जसं आपण गीतेमध्ये बघितलं ना, अतिशय सुदूराचारो भजते मानन्य भाग साधुरेव मंतव्य सम्य व्यवसित सह क्षेत्रम भवती धर्मात्मा शाश्वत निगच्छति कौंतेय प्रतिजानी नवे भक्त्या प्रणश्यती. तिथे पण आश्वासन दिले भगवंतांनी की त्याने सुदूराचार जरी केला तरी त्याला मी बघून घेईल. आणि इथे पण तेच सांगतात तो या अभिगुप्ता तुम्ही त्यांचं रक्षण करता. तर दोन्ही ठिकाणी बरोबर तेच म्हणतात की रक्षणाची खात्री आहे, भगवंत मदत करतील, पण याचा गैरफायदा नाही घेतला पाहिजे. गैरफायदा म्हणजे काय, की जाणून बुजून चुकीचे कामं करायचे आणि नंतर विचार करायचे की अरे हरिनाम आपल्याला सर्व काही हे करेल, रक्षा देईल. परंतु हा 7वा नाम अपराध आहे. नामनो भला ही पापबुद्धी. जर कोणी विचार केला की मी कितीही पापे करेल आणि एक्स्ट्रा जप करेल आणि त्यामुळे या सर्वातून बाहेर पडेल, असा विचार करून जेव्हा व्यक्ती कार्य करतो तेव्हा त्याला हरिनामच शिक्षा देतो. स्वतः हरिनाम शिकायचे विचार करा. असं सांगितलं जातं की एका साईडला मायादेवी ओढतीये आणि दुसऱ्या साईडला भगवंत ओढतात. जोपर्यंत व्यक्ती भक्तीमध्ये आहे तोपर्यंत त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे पॉझिटिव्ह साईडला जाण्याची. पण समजा त्याने हरिनामाचा गैरफायदा घेतला आणि भगवंत पण मायेच्या साईडने गेल्यावर मग त्याचा काय चान्स आहे. रस्सी मध्ये असतं ना, कृष्ण पण त्या साईडने गेले तर. आणि ते कसे जातात, जेव्हा आपण जाणून बुजून पाप कर्म किंवा अपराध करतो आणि असा विचार करतो की मी तर जप करते काय होणार आहे. तर ही महाभयंकर चूक आहे. हा. तर हा झाला श्लोक. चित्रकेतू महाराज त्यांचे उदाहरण बघितले. हा.
आणि असे लोक अडथळा निर्माण करणाऱ्या देवतांच्या डोक्यांवरती पाय ठेवून समोर जातात किंवा भगवंतांच्या शरणाला आपल्या डोक्यावरती पकडून सर्व अडथळे पार करतात. हे दोन अर्थ आहेत, डोक्यावर जाण्याचे. एक त्यांना जे अडथळे निर्माण करतात त्यांच्या डोक्यांवरती पाय ठेवून समोर जातात. जसं की एक उदाहरण म्हणून ध्रुव महाराजांच्या कथेमध्ये जेव्हा ध्रुव महाराज हे जग सोडून जातात तेव्हा त्यांना घेण्यासाठी विमान येतं आणि विमानाच्या तिथे मृत्यू असतो. म्हणजे मृत्यूचं व्यक्तिगत स्वरूप. तर त्या मृत्यूच्या डोक्यावरती पाय ठेवून ध्रुव महाराज त्या विमानामध्ये प्रवेश करतात. आणि असंच आपलं म्हणजे असे खूप कमी जण तुकाराम महाराजांचं पण असं. तर बेसिकली काय सांगायचंय की भक्तीमध्ये सर्व काही रक्षा भगवंत देतात आणि जर काही अडथळे आले तर ते सुद्धा पार करता येतात. तर आपण समोरचा श्लोक बघूया. श्लोक क्रमांक 34. सत्वं विशुद्धं शयते भवान् स्थितो सत्वं सत्वं विशुद्धं शुद्धं श्रयते श्रूयते भवान् स्थितो स्थितो शरीरिणां श्रेय उपायनं वपुः शरीरिणां शरीरिणां श्रेयोपायनं श्रेयोपायनं वपुः वपुः वेदक्रियायोगतपः समाधिभिः वेदक्रिया तपः समाधिभिः वेदक्रियायोगतपःसमाधिभिः तवार्हणं येन जनः समीहते. तवार्हणेन समीहते. आता प्रभुपाद काय म्हणतात ते लोक मातोश्री. भक्ती मार्गावर त्यांच्या समोर अनेक प्रकारचे अडथळे येतीलही परंतु ते सहजपणे कोणतेही भय न बाळगता त्यांच्यावर मात करतात. यातून बघितलं ना मागच्या श्लोकात विनायका अनिकेतमूर्धसी प्रभू त्वया अभिगुप्ता. गुप्ता म्हणजे रक्षण, धर्मगुप्ता म्हणजे धर्माचे रक्षण करणे. हा, मात करतील. त्यांच्या शरणागतीमुळे श्रीकृष्ण आपले नेहमी संरक्षण करतीलच याची त्यांना खात्री असते. आणि भगवंतांनी सुद्धा वचन दिले की ते गीतेमधलं नमे भक्त्या प्रणश्यती सांगत प्रभुपाद. नंतर या पुढच्या श्लोकाकडे बघू. प्रिय प्रभू, या भौतिक जगातील अखिल प्राणीमात्राच्या कल्याणार्थ आपण आपल्या मूळ शाश्वत मंगलमय विशुद्ध रूपात अवतरण झाले आहात. आपल्या अवतरित होण्यामुळे त्यांना मोठी संधी मिळेल. ते आता अगदी सहजरित्या आपले रूप आणि स्वरूप जाणू शकतात. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास अशा चारही आश्रमातील सर्वच व्यक्ती आपल्या अवतरणाचा लाभ घेऊ शकतात. तर या 34 नंबरच्या श्लोकामध्ये काय सांगितलंय की भगवंत वेळोवेळी येतात वेगवेगळ्या रूपामध्ये आणि वेगवेगळ्या रूपामध्ये येऊन काय करतात की हे इतर जे मार्ग आहेत वेद क्रिया वगैरे या मार्गाचं पण भगवंत हे करतात. काय म्हणता येईल की शिकवणूक देतात. आता हे मार्ग पण म्हणजे चुकीचे नाहीये. भक्ती जरी श्रेष्ठ असली तरी काही लोकांना समजा ते ज्ञान वगैरे करायचं असेल तर त्याची शिकवणूक घेण्यासाठी पण भगवंत येतात. तर सत्व विशुद्ध म्हणजे हे कृष्णा तुम्ही जेव्हा पण येता कुठल्याही रूपामध्ये तर तुमचं रूप विशुद्ध असतं, विशुद्ध सत्व असतं. आता हे महत्वाची गोष्ट आहे की मायावादी लोकांचं काय म्हणणं असतं जेव्हा ब्रह्मावरती सत्वगुणाचा प्रभाव होतो तेव्हा तो हे मायारूपी सत्वगुणाचं शरीर घेतो असं त्या लोकांचं म्हणणं. परंतु ते देवता पहिल्या दोन शब्दात सांगतात सत्व विशुद्धम. तुम्ही येता ते माया रूप नसतं तर ते विशुद्ध सत्व आहे म्हणजे भौतिक स्तरावरील सत्यगुणाच्या परे आहे. आणि अशी रूप घेऊन तुम्ही श्रेयते भावान स्थितो तुम्ही येता. शरीर नाम श्रेय उपायनम वपू. कशासाठी येता? श्रेय म्हणजे फायदा. कोणाचा फायदा? शरीर नाम ज्यांना शरीर आहे. शरीर कोणाला? जीवान. तर जीवांना फायदा करण्यासाठी किंवा त्यांना लाभ देण्यासाठी तुम्ही वेळोवेळी विशुद्ध सत्वामधलं रूप स्वीकारून येत असता म्हणजे जोपर्यंत हे भौतिक जगत आहे तोपर्यंत. आणि यामध्ये मग तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी सांगता. कुठल्या वेगळ्या गोष्टी? वेद, क्रिया, योग, तप. तर इथं वेद म्हणजे काय? हे वेद म्हणजे अभ्यास. हे ब्रह्मचार्यांसाठी. तसं तुम्ही बघितलं असेल ना पूर्वी गुरुकुलमध्ये ब्रह्मचारी गुरुच्या
आशयाखाली वेदांचं अध्ययन करायचं. तर वेद म्हणजे ब्रह्मचार्यांनी अभ्यास केला पाहिजे किंवा करतात. आणि क्रियायोग म्हणजे गृहस्थांचे धर्म. गृहस्थांच्या धर्मामध्ये जे काही कर्तव्य आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत त्याला क्रियायोग म्हणतात. आणि तप म्हणजे वानप्रस्थ. जसे की 50 वर्ष झाल्यावरती लोक वानप्रस्थ घ्यायचे. तर वानप्रस्थ मध्ये मुख्य भर तपस्येवर दिलेलं जातं. ब्रह्मचार्याच्या वेळेस इंद्रिय नियंत्रण आणि शास्त्र अध्ययन. गृहस्थामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कर्तव्य पालन आणि आपल्या गृहस्थीचे कर्तव्य पूर्ण केल्यावरती व्यक्तीने वानप्रस्थ स्वीकारावा असं अपेक्षित असतं. आणि वानप्रस्थमध्ये तो समोरच्या प्रगतीसाठी तपस्या करतो. कारण तपस्या ते न करता पूर्णपणे शुद्ध होणं कठीण. आणि मग जेव्हा असं वानप्रस्थ शुद्ध होतं मग तो संन्यास स्वीकारतो. आणि संन्यासामध्ये मग तो समाधीमध्ये असतो. वेद म्हणजे ब्रह्मचारी, क्रियायोग म्हणजे गृहस्थ, तप म्हणजे वानप्रस्थांसाठी आणि समाधी म्हणजे संन्यासामध्ये जेव्हा व्यक्ती स्थित होतो तो समाधीमध्ये स्थित होतो. तव आरणम येन जन संहते. तुमची उपासना करून अशा प्रकारे लोकांना या वेगळ्या गोष्टींची प्राप्ती करतात. तर इथे विश्वनाथ ठाकूर म्हणतात की भगवंतांचं येण्याचं मुख्य कारण असते की भक्तीची स्थापना करणे. परंतु लोकांच्या काय म्हणतो का कॅपॅसिटीनुसार इतर मार्ग पण भगवंतांनी सांगले. जसं आपण गीतेमध्ये पण बघतो निष्काम कर्म योग आहे, अष्टांग योग, ज्ञान योग. फक्त भक्तीच नाहीये. तर आणि सर्व मार्गाचे स्रोत शेवटी भगवंतच. तर वेद क्रिया वगैरे झालं. आणि भगवंतांचं शरीर नेहमी विशुद्ध सत्वामध्ये असतं. भौतिक सत्व गुण स्वीकार करून मायारूपी शरीर स्वीकारलं हे निराकारवाद्यांचं म्हणणं असं म्हणजे खूप मोठा अपराध आहे. तिथे एक छान ओळ लिहिली आहे प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये. कृष्ण पुस्तकात भागवतामध्ये आहे की भक्तांच्या आणि भगवंतांच्या सहवासामध्ये आपला दिव्य स्वभाव प्रकट व्हायला लागतो किंवा उजळायला लागतो आपला म्हणजे भक्तांचा. तर प्रभुपादाने एक अंतिम वाक्य लिहिलं की समजा असं वाटत असेल की भगवंतांच्या उपस्थितीमध्ये मी नाहीये. तर विग्रह सेवेमुळे व्यक्तीचा दिव्य स्वभाव प्रकट होतो आणि तो भगवंतांच्या चरणाला आसक्त होतो. तर हे प्रभुपादांचं वाक्य. तर याचा अर्थ विग्रह पूजेचं पण खूप महत्व आहे. विग्रह पूजेमध्ये काय असतं आपण स्वीकार करतो की भगवंतांना रूप आहे. त्यांना कपडे घालायचे म्हणजे त्यांना रूप आहे ना, शरीर आहे ना. त्यांना भूक लागते म्हणजे शरीर आहे म्हणजे भूक लागते, भूक लागते म्हणजे भोग लावा लागतो. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. मी तरी करत नाही आजारामध्ये, पण ज्यांना पण विग्रह सेवेची संधी त्यांनी केली तर समजा ग्रहस्थांच्या घरी कसे की विग्रह स्थापन करायला तर प्राण प्रतिष्ठा वगैरे भरपूर नियम असतात. परंतु जगन्नाथजी आहेत ना, जगन्नाथजी फार काही अपराध वगैरे घेत नाही. त्यामुळे जगन्नाथ बलदेव सुभद्रा घरी बऱ्याच ग्रहस्थांच्या घरी असतात. तर जगन्नाथ बलदेव सुभद्रांची म्हणजे नित्यपूजा कोणीही करू शकतो. जेव्हा मग आपण असं करायला लागतो ना मग आपलं मन त्यांच्यासाठी कपडे शिवण्यामध्ये किंवा त्यांच्यासाठी पदार्थ बनवण्यामध्ये म्हणजे एका व्यक्तीसारखा आपण विचार करायला लागतो. समजा मुलाला कपडे घ्यायचे विचार करणार, अरे आता थंडीमध्ये याला कोणते कपडे घ्यायचे, आता याची उंची वाढते, शाळेचा ड्रेस कोणत्या रंगाचा घ्यायचा. तसंच व्यक्ती जेव्हा भगवंतांना अरे आता हिवाळा आहे तर जगन्नाथजींना आता लोकरी कपडे घेतले पाहिजे. आता उन्हाळा आहे तर जगन्नाथजींना साधे सुती कपडे घेतले पाहिजे. तर असा आपण जेव्हा विचार करतो म्हणजे आपण भगवंतांच्या साकार रूपाबद्दल आपली चिंतन होते. तर असं चिंतन होऊन अनुराग निर्माण होतो आणि व्यक्तीचा दिव्य स्वभाव प्रकट व्हायला लागतो. तर असं प्रभुपाद येतात असं म्हणतो की विग्रह पूजा खूप मदत करते. विग्रह पूजेमुळे व्यक्तीचा दिव्य स्वभाव प्रकट होतो आणि त्यामुळे व्यक्ती मग भगवंतांच्या चरणाशी आसक्त होतो. आणि सगळा खटापट कशासाठी आहे की चरणाला आसक्त करण्यासाठी. चरणाला आसक्त न झाल्यामुळे लोकांना तसे प्रॉब्लेम आहेत आणि आसक्त झाले तर त्यांना
नौका मिळते. तर सर्व काही चरणाबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी आहे. तर या विशुद्ध सत्व निषिद्ध वरून प्रभुपाद म्हणतात की समाजामध्ये असे काही लोक आहेत की जे भगवंतांचं रूपाची वेगळी कल्पना करतात. लोकांच्या काहीही कल्पना, जसं की तुम्ही गणपतीमध्ये कधी बघितलं असेल, की गणपतीला कधी क्रिकेटर बनवलं जातं, कधी सैनिक बनवलं जातं, किंवा कधी खूप साऱ्या भुजा किंवा कालियावरती गणपतीला दाखवलं जातं. परंतु हे सगळे शास्त्रसंमत रूप नाहीयेत गणपतीचे. तर कोणतेही विग्रह बनवताना त्या विग्रहाचं जसं शास्त्रामध्ये वर्णन आहे तसं बनवलं पाहिजे. आता तुम्हाला मूर्ती बनवता येते, तुमच्यामध्ये आर्ट आहे म्हणून काही बनवायचं असं नाही. म्हणून असं म्हणतात ना, अं, तस्मात् कार्यम तस्मात् तस्मात् कार्यम कार्यम ते शास्त्र. शास्त्र हे कार्य आणि अकार्य काय आहे, काय केलं पाहिजे, काय न केलं पाहिजे हे सांगण्यासाठी शास्त्र स्वीकारणं महत्वाचं आहे. तस्मात् कार्य कार्य शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम इहारसी. तर यावरून प्रभुपाद तात्पर्य सांगतात की काही लोकांच्या काही काही कल्पना आहेत. तर समजा ब्रह्मसमितीमध्ये ब्रह्माजी म्हणतात पुराण पुरुषम. पुराण पुरुष म्हणून काही लोकांचं काय म्हणणं आहे की ईश्वर खूप वृद्ध आहे. त्याच्यामुळे मग त्यांचं म्हणणं आहे की भगवंत ही खूप खूप म्हातारी व्यक्ती आहे, कारण ते खूप वर्षापासून आहे. तर असा काही लोकांचा गैरसमज आहे. तर प्रभुपाद म्हणतात त्यांना हे कळत नाही त्या श्लोकामध्ये ब्रह्माजी पुढच्या ओळीत काय सांगतात, नव यौवनांचं, की जरी आधी पुराण पुरुष असले तरी त्यांचं रूप कसं नवयवनाचं आहे, म्हणजे 16 वर्षाचं, किशोर वयातला आहे. तर अशा लोकांच्या काहीतरी चित्रविचित्र धारणा आहेत. तर्क करतात आणि भगवंतांचे स्वतःच्या मनाने, जसे की आपण मागच्या वेळेस बघितलं ना, काहींचं म्हणणं आहे की कृष्ण परम सत्य नाही, त्याच्यामध्ये असलेला निराकार परम सत्य. ते काही जण म्हणतात की बघा इथं पुराण पुरुष सांगितलं म्हणजे ते म्हातारे असले पाहिजे. अशा खूप चित्रविचित्र कल्पना आहेत लोकांच्या. परंतु अं, व्यवस्थित शास्त्र परंपरेत किंवा गुरु परंपरेत आल्यावरतीच त्या गोष्टी समजतात, नाहीतर खूप नुकसान होऊ शकतं. तर प्रभुपाद काय म्हणतात की एक आहे ज्ञान आणि एक आहे विज्ञान. म्हणजे ज्ञान म्हणजे काय, समजा एखादी माहिती असणे, आणि विज्ञान म्हणजे काय, त्या माहितीचा साक्षात्कार होणे. तर प्रभुपाद म्हणतात की ब्रह्मसंहिता ही ब्रह्मदेवाचा साक्षात्कार आहे. त्यामुळे ब्रह्मसंहितेमध्ये जे वर्णन केलं त्याला प्रामाणिक वर्णन म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि त्यानुसार भगवंतांची भक्ती किंवा त्यांच्याबद्दल अनुराग निर्माण केला पाहिजे. तिथे काय सांगितलं, नवयौवनांचे. तर नवयौवन हे त्यांचं खरं रूप, जसं आपण मागच्या वेळेस पण बघितलं ना, रघुपती पाठे आणि महाप्रभू मधला संवाद, वयम कैशोरकम ध्येयम आद्य एव परवर्ष. तर भगवंता तुम्ही जेव्हा जेव्हा येता तेव्हा तुमच्या येण्यामुळे काय होतं, तीनशे श्लोकामध्ये आहे, आज्ञाविधानापमार्जन, की तुमच्या प्रकट होण्यामुळे जे वेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क आहेत ते सगळे तर्कवितर्क मागे पडतात, कारण तुम्ही सिद्ध करता तुमच्या कार्याने. हं? हा, हे त्या लोकांचं गडबड. भक्तीशिवाय फक्त तर्कवितर्क करून किती जरी प्रयत्न केले तरी व्यक्तीला भगवंतांचा साक्षात्कार किंवा त्यांच्याबद्दल त्यांना आपण समजू शकत नाही, कारण मुख्य गोष्ट तर भक्ती आहे. तर हे लोक काय खूप पुस्तकं वाचतात, त्यांचे पण ग्रंथ आहेत, पण मेन समस्या हे होती की भगवंतांना रूपाला स्वीकार करत नाही. त्यामुळे एवढी वाचन इतकं तपस्या करून विचारे म्हणण्यापेक्षा हे अपराधी लोक त्वरात गडबड होते. आणि हे म्हणजे यांचं काय म्हणणं असतं, काही इतिहासकारांचं म्हणणं, आता निराकारवाद्यांचं म्हणणं आहे कृष्ण नाही त्याच्यामधला ब्रह्मा आहे. काही हे अर्धवट वाचन करतात करतात त्यांचं म्हणणं आहे तो खूप वृद्ध व्यक्ती आहे. आणि काही जे इतिहासकार आहेत, इतिहासकार बघितले असते ना की इंडॉलॉजी म्हणून एक पाश्चात्य देशामध्ये एक विभाग असतो, म्हणजे भारतीय इतिहासाचा ते लोक अभ्यास करतात, त्याला इंडॉलॉजी म्हणतात. आणि त्याला ते शब्द मायथॉलॉजी म्हणून.
तर मायथॉलॉजी म्हणजे मराठीमध्ये काय म्हणता येईल? काल्पनिक. काल्पनिक म्हणतात. तर काही इतिहासकार काय म्हणतात की कृष्ण ही एक काल्पनिक व्यक्ती आहे. असा व्यक्ती खरंच होऊन गेला, त्याने महाभारत केलं असं नाही. तर ही कल्पना करून ते गोष्टीसारखं एक पुस्तक लिहिलंय, असं काही लोकांचं म्हणणं आहे. मी पण ऐकलं होतं आधी. जसं हॅरी पॉटर किंवा लॉर्ड ऑफ द रिंग्स पुस्तक आहेत ना, तसंच हे पुस्तकं लिहिलेत आणि असा कोणी कृष्ण वगैरे काही नव्हता, असं हे काही इतिहासकारांचं म्हणणं आहे. पण हे सगळे लोकांची गडबड आहे. कारण भगवंतांचे स्वरूप कसं आहे? सत्वम विशुद्धम. ते 3 गुणाच्या परे आहे. तर त्यांना असं म्हातारं म्हणणं, काल्पनिक पात्र म्हणणं हे किती चुकीचं आहे. तर प्रभुपाद काय म्हणतात ते आपण समजून बघूया. प्रिय प्रभू हे लक्ष्मीपती, आपल्या सेवेला लागलेले भक्त निराकार वाद्यांप्रमाणे उन्नत स्तरावरून पतित होत नाही. ते मागच्या श्लोकामध्ये माधवा तावका तुझी. आपल्या संरक्षणामुळे त्वयादी गुप्ता मुक्तिपथावर सतत संकटे उपस्थित करणाऱ्या मायेच्या अनेक मोठमोठ्या हस्तकांच्या माथ्यावर पाय देऊन त्यांना पायाखाली घालण्यात भक्त समर्थ होतात. सरळ सरळ अर्थ काय की अडथळे भक्त पार जाऊ शकतात. प्रिय भगवंत, आपण प्राणी मात्राच्या कल्याणासाठी आपल्या दिव्य रूपात अवतीर्ण होता. आता हा जो आपण श्लोक बघितला 34 मध्ये सांगितलं तुम्हाला माहिती आहे. सत्वनिशुद्धम आहे ना, तर त्याबद्दल प्रभुपाद सांगतात की प्रिय भगवंत, आपण प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी आपल्या दिव्य रूपात अवतरण होता सत्वनिशुद्धम. त्यामुळे ते आपले प्रत्यक्ष दर्शन करू शकतात आणि वेदांचे अनुष्ठान, योग ध्यान, शास्त्रोत्तर भक्ती याद्वारे आपल्याला पूजेच्या भेटी अर्पण करू शकतात. प्रिय प्रभू, जर आपण आपल्या आनंदमय व ज्ञानमय अशा स्वस्थितीविषयी सर्व प्रकारच्या अज्ञानी तर्काचे उन्मूलन करणाऱ्या शाश्वत दिव्य रूपात अवतरित झाला नाही तर सर्व लोक प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली आपल्याविषयी तर्कच करत आहेत. तर इथे देवतांचं म्हणणं काय आहे की भगवंत, तुम्ही जसे आता अवतीर्ण होत आहात तसेच तुम्ही वेगवेगळ्या रूपांमध्ये अवतरित होत असता, जसे की कुर्म, वराह वगैरे किंवा नरसिंह. आणि सर्व रूपे तुमची विशुद्ध सत्वामधली आहेत. आणि तुम्ही नेहमी तुमच्या अवतारामध्ये येऊन हे सिद्ध करता की तुम्ही 3 गुणाच्या परे आहात. परंतु जर असं झालं की तुम्ही अवतरणच नाही केलं तर लोक मग तुमच्या रूपाबद्दल तर्कवितर्क करायला लागतील. कुणी म्हणेल काल्पनिक पात्र आहे, कुणी म्हणेल खूप वृद्ध व्यक्ती आहे. तर असे तर्कवितर्क होतील. म्हणून तुम्ही अवतरण करून या सर्वांचं उन्मूलन करता. श्रीकृष्णांचा अवतार हा भगवंतांच्या सर्व काल्पनिक मूर्ती प्रथेला उत्तर आहे. जे लोक म्हणतात ना मूर्ती पूजा काल्पनिक आहे. प्रत्येक जण आपल्या प्राकृतिक गुणानुसार तमोरजसत्व परमेश्वराच्या रूपाची चुकीची कल्पना करीत असतो. त्यांचं डोकं जसं चाललं तशी कल्पना करतात. तमोगुणी असे तर ते तमोगुणासारखं काहीतरी कल्पना करणार. आता ब्रह्मसंहितेचा संदर्भ दिला. ब्रह्मसंहितेत भगवंत पुराण पुरुष असल्याचे म्हटले आहे. म्हणजे लोकांना काय वाटतं, म्हणून विशिष्ट धर्माचे अनुयायी भगवंत अतिशय वृद्ध असला पाहिजे अशी कल्पना करतात. आणि म्हणून ते भगवंतांचे रूप एखाद्या खूपच वृद्ध मनुष्याप्रमाणे चित्रित करतात. खास करून वेस्टर्न मध्ये ते ऍटलस वगैरे तुम्ही बघितलं असेल ना, की डोक्यावरती पृथ्वी उचलतो. आणखी तिकडे एक देवाचा त्यांचा पेंटिंग आहे, तो असं चिंतेमध्ये आहे, त्याची व्हाईट कलरची दाढी आहे. तर ह्या सगळ्या त्यांच्या काल्पनिक कल्पना आहेत. परंतु त्या ब्रह्मसंहितेत त्याचा पर्याय दिला आहे. जरी भगवंत सर्व जीवात सर्वात पुरातन आहे तरी त्यांचे नव यौवन पूर्ण शाश्वत रूप आहे. या संदर्भात श्रीमद भागवतात वापरलेले पंचकृत शब्द विज्ञानम अज्ञानभेद अपमार्जनम हे आहे. विज्ञान म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे दिव्य ज्ञान. विज्ञानांचा अर्थ अनुभवी ज्ञान असाही होतो. दिव्य ज्ञान गुरु शिष्य परंपरेच्या अवरोह पद्धतीने स्वीकारायला हवे. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे ब्रह्मदेव ब्रह्मसंहितेत श्रीकृष्णाचे ज्ञान प्रस्तुत करतात, त्याचप्रमाणे ब्रह्मसंहिता हे ब्रह्मदेवाच्या दिव्य अनुभवातून साक्षात्कार झालेले विज्ञान आहे. आता आता समजा कधी कधी आपण काय करू की भगवंतांबद्दल एखादी कविता लिहू किंवा आता लोक हे पण लिहितात ना पुस्तक, जसं देवयानी काय ययाती आणि देवयानी, छावा, मृत्युंजय. तर असे पण पुस्तकं लिहितात. परंतु हे फक्त कल्पना आहे.
आणि ब्रह्माजी सारखे व्यक्ती जेव्हा कशाचं लेखन करतात, ब्रह्माजी किंवा नारद मुनी किंवा शुद्ध भक्त, तर ते साक्षात्कारिक गोष्टीचं वर्णन करतात. असं नाही की ते कल्पना करतात अरे की मटकी फोडण्याच्या लिलामध्ये कृष्णाने काय केलं असेल, मग मडक्याचा रंग हा लिहूया, कृष्णाच्या कपड्यांचा रंग हा लिहूया, असं कल्पना नाहीये. तर साक्षात शुद्ध भक्त त्या लिहिलेला अनुभवतात आणि त्यावरून त्यांचं लिखाण करतात. तर त्याप्रमाणे प्रभुपाद म्हणतात की ही जे ब्रह्मदेवानी ब्रह्मसंहिता लिहिली आहे, ती काल्पनिक काहीतरी गोष्ट लिहिली अशी नाहीये. त्यांचा साक्षात्कार आहे तुमच्या रूपाबद्दल. म्हणून ब्रह्मसंहिता खूप महत्वाची आहे. ब्रह्मसंहिता हे विज्ञान आहे. ज्ञान थिअरॉटिकल नॉलेज नाही, साक्षात्कार झालेलं ज्ञान आहे. आणि त्यातून त्यांनी श्रीकृष्णांच्या दिव्यधामातील रूप आणि त्यांच्या लीला प्रस्तुत केल्या आहेत ब्रह्मसंहितेमध्ये. अज्ञानाभिगप मार्जन म्हणजे सर्व प्रकारच्या अज्ञानजन्य कृत्यांचे खंडन करणारे ज्ञान. अज्ञानातून लोक भगवंतांच्या रूपाच्या वेगळ्या कल्पना करतात. त्यांच्या वेगळ्या कल्पनांनुसार कधी भगवंतांचे रूप असते तर कधी नसते. परंतु ब्रह्मसंहितेतील श्रीकृष्णांचे प्रस्तुतीकरण विज्ञान आहे. विज्ञान म्हणजे साक्षात्कारिक किंवा शास्त्रीय आहे. ब्रह्मदेवानी अनुभूत केलेले हे साक्षात्कारी ज्ञान असून भगवान चैतन्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. चैतन्य महाप्रभूंनीच दक्षिण भारताच्या यात्रेमध्ये ब्रह्मसंहिता शोधली होती. ब्रह्मसंहिता आणखीन एक पुस्तक, एक पुराण आहे ज्याच्यामध्ये मला वाटतं अग्नी पुराण, असे 2 ग्रंथ चैतन्य महाप्रभूंना त्यांनी या यात्रेमध्ये शोधले होते. त्यात कोणताही संशय नाहीये. श्रीकृष्ण रूप, कृष्णाची भातरी, रंग या सर्व गोष्टी सत्यत्वाने आहेत. येथे असे म्हटले आहे की हे विज्ञान सर्व काळ सर्व प्रकारच्या तार्किक ज्ञानाला पराभूत करीत आले आहे. जसं आपण बघितलं ना की भगवंत तुम्ही वेळोवेळी येता, त्यामुळे अशा गोष्टीला आळा बसतो, नाहीतर लोक काहीच्या काही पण तर्क करावं लागते. म्हणून तुमचे श्रीकृष्णांच्या मूळ रूपात जे तुम्ही आहात ते अवतरण झाल्याशिवाय अंधकार पूर्ण काल्पनिक तार्किक ज्ञान आणि विज्ञान काही स्पष्ट होणे शक्य नाही. अज्ञान भिदापि मार्जनम, आपल्या अवतरित होण्याने अज्ञानजन्य तार्किक ज्ञान विनष्ट होईल आणि ब्रह्मदेवासारख्या अधिकाऱ्यांकडून अनुभूत केलेले ज्ञान स्थापित होईल. प्राकृतिक त्रिगुणांनी प्रभावित झालेले लोक गुणसंबंधानुसार आपापल्या स्वतंत्र भगवंतांची कल्पना करतात. अशा अनेक मार्गांनी भगवंतांचे प्रस्तुतीकरण करण्यात येते. परंतु तुमचा अवतार तुमचे मूळ रूप कसे आहे ते स्थापित करेल, कल्पनेने नाही. तुम्ही येऊन दाखवा. हे गणपतीबद्दल पण आहे. गणपतीच्या मूळ रूपांचं पण शास्त्रामध्ये वर्णन आहे. तसंच केलं पाहिजे. उगाच गणपतीला कालियावरती बसवण्याची गरज नाहीये. गणपतीच्या ज्या लीला असतील त्या लीलामध्ये त्यांना दाखवू शकतात. मी तर एकदा वाचलं की जेव्हा भारत वर्ल्ड कप जिंकला होता पहिल्यांदा, तेव्हा गणपतीच्या हातामध्ये लोकांनी बॅट दिली. तर ही सगळं विकृत आहे. शास्त्राचे तस्मात कार्यम प्रमाणंते कार्य व्यवस्थित शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम निहारते. शास्त्रानुसार सर्व काही केलं जातं. तर निराकारवाद्यांनी केलेली घोडचूक म्हणजे ते असे समजतात की तेव्हा भगवत अवतार होतो तेव्हा ते रूप पंचभौतिक असे सत्वगुण युक्त असतो. हे त्या लोकांचं म्हणणं आहे. सत्वगुणामध्ये आलेला अवतार ते शुद्ध सत्व मानत नाही. सत्वगुण म्हणजे काय? सत्वगुण पण प्राकृतिकच आहे ना, म्हणजे भौतिकच आहे. सत्वगुण रजगुण तर मग तिन्ही भौतिक आहे. सत्वगुण म्हटलं म्हणजे भगवंताचं शरीर भौतिक असं त्यांना म्हणायचं. वस्तुतः श्रीकृष्ण रूप किंवा नारायण रूप कोणत्याही भौतिक कल्पनेच्या मर्यादित नाही. निराकारवाद्यांचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्य यांनी देखील नारायण व परव अव्यक्तात हे मान्य केला. म्हणजे नारायण हे परव अव्यक्तात आहेत, म्हणजे गुणांच्या परे आहेत. ते शंकराचार्य म्हणतात. तरी सुद्धा त्यांच्यानंतर आलेले लोक गडबड करतात. भौतिक सृष्टीचे कारण अव्यक्त प्रकृती आहे आणि भगवान श्रीकृष्ण या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे दिव्य स्वरूपी आहे. श्रीमद भागवतात हे शुद्ध सत्व म्हणून वर्णित झाले आहे. ते प्राकृतिक सत्वगुणाच्या संसर्गातही नाहीत. ते प्राकृतिक सत्वगुणाच्या स्थितीच्या पलीकडे आहे. ते सच्चिदानंद स्वरूपी आहे. तर ते आपण थांबलो श्लोक क्रमांक 33 पर्यंत. तुमचा काही प्रश्न असेल तर सांगा, नाहीतर आपण थांबूया. आवाज ठीक आहे की मागच्या क्लासपेक्षा खराब झाला ते एकदा मला सांगा. आवाज बरोबर प्रभूजी. ठीक आहे आवाज? हो प्रभूजी.
चालेल मग आवाज ठीक आहे तर हेच वापरा कारण मला दोन वापरण्याची गरज नाही. तर तुम्ही पण हे वाचन करा बघा प्रभुपाद सर्व तत्वज्ञान लिहितात. त्याच्यामुळे आपण फक्त गोष्ट कशी सांगणार. ठीक आहे पुढच्या वेळेस प्रयत्न करू हा अध्याय पूर्ण करण्याचा. असं चालेल तुम्हाला का खूप जास्त डिटेल होत आहे. असंच सांगा प्रभूजी. हा चालेल मला परत तुम्ही बोर व्हाल. मी थांबूया. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे 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 राम हरे हरे राम राम हरे राम 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 हरे राम हरे. राम हरे हरे. हरे कृष्ण हरे प्रभूजी कृष्णा राम हरे राम. कृष्णा हरे कृष्णा